प्रेक्षकांनो नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. गेले 2-4 दिवसापासून ओझर या ठिकाणच्या स्वामी समर्थ केंद्रासंदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं, हे महाराजांना मारहाण केली, पोलीस पाटील, त्यांचे पती, त्यांच्या मुलांनी जे काय घडलं ते घडलं ह्या ठिकाणी. हीच ती जागा. या जागेवर महाराजांना मारहाण झाली असं महाराजांचं म्हणणं आहे. आता जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं नाव आहे श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर. हे 17/8/2013 रोजी या ट्रस्टची स्थापना झालेली आहे. त्याचं हे रजिस्ट्रेशनचा हा दाखला आहे. नंबर आहे. विशेष म्हणजे त्याचा नंबर A2634 पुणे हा त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. हे कोणीही पाहू शकतं. हे करण्यामागचा हेतू एवढाच आहे की खरं काय. अनेक वेळा काही लोक असं म्हणतात ही ट्रस्ट रजिस्टरच नाही, काहीतरी वेगळंच आहे. सत्य लोकांपुढे नेण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर आहे 7/12. या 7/12 याच्यावर नाव आहे अरुण सखाराम कुलवडे श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट ओझर. हा 2R क्षेत्राचा 7/12 आहे. आता 2R क्षेत्राचा 7/12 कसा झाला हे आपल्याला माहित नाही. कदाचित तो कसा बनवला किंवा तशी काय प्रोव्हिजन असेल आपल्याला माहित नाही. याच्या खाली नावं आहेत प्रतीक रामसिंग कवडे, प्रणाली रामसिंग कवडे, रत्नमाला रामसिंग कवडे. सामायिक क्षेत्र आहे 68 गुंठ्याचं आणि यातील 2R क्षेत्र हे अरुण सखाराम कुलवडे यांच्या नावावर आहे. हे सगळं सांगण्यामागचा हेतू एवढाच आहे, खरं काय हे लोकांपुढे जायला हवं. आता हे महाराज अतिशय कमी जागेमध्ये झोपतायत. मठ 2 गुंठे क्षेत्रामध्ये आहे. खाली देवाची स्थापना आहे. इथं हा चांगला हॉल आहे. या जागेवर महाराज का झोपतात, त्याचं काही शास्त्रीय कारण आहे का, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. महाराज स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला. आपण ह्या एवढ्याशा जागेमध्ये म्हणजे 5/12 जागेमध्ये याच ठिकाणी का झोपता, बाहेर मोठी जागा असताना? या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यात तुमचा स्वयंपाक खोली असावी, ईशान्य कोपऱ्यात तुमचं देवघर असावं, वायव्य कोपऱ्यात तुमचं टॉयलेट बाथरूम असावं आणि निवृत्ती कोपऱ्यात तुमचे बेडरूम असावे. म्हणून या निवृत्ती कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपण बेडरूमची व्यवस्था केलेली आहे. आता 4 दिवसापूर्वी प्रकार नेमका काय घडला तो आपण देवासमोर बसून समजून घेणार आहोत. तर चला आपण जाऊया ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी. चला. सुनील कवडे, प्रीती कवडे आणि त्यांचा मुलगा यश कवडे यांनी मारहाण केली अशा प्रकारची तक्रार अरुण कुलवडे व त्यांच्या आईची ओतूर पोलीस स्टेशनला आहे. इथं प्रदीर्घ जागा आहे. या ठिकाणी स्वामींचं मूर्ती आहे, फोटो आहे. या ठिकाणी पारायण कक्ष आहे. पाठीमागे स्वामींची मूर्ती आहे, त्याच्या पाठीमागे स्वामींचा फोटो आहे. दररोज या ठिकाणी पारायण होतं. बाजूला मंदिर आहे. आपण या मंदिरामध्ये बसून महाराजांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय घडलं, कुठं बिघडलं आपण समजून घेऊया. चला आपण जाऊया मंदिरामध्ये. शेवटी खरं काय आहे, जर महाराजांची काही चूक नसेल तर अशा प्रकारे त्यांना मारहाण करणं योग्य नाही. आणि समोरची जी काही मंडळी आहे त्यांची सुद्धा या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका आहे तो सुद्धा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आता आपण स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या मठामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी पाठीमाग आपण पाहतोय स्वामींचा भला मोठा फोटो लावलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक जण दर्शन घेतात. आपण हे दर्शन घेऊया आणि स्वामी समर्थ आम्हाला सुबुद्धी देव, अशीच तुमची सेवा करण्याची, प्रामाणिकपणाची आम्हालाही ताकद मिळो. खरं काय हे तुमच्या पुढे मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. वास्तव सगळ्यांपुढे जायला हवं यासाठी आपल्या सोबत आहेत महाराज. महाराजांकडनं आपण सगळे मुद्दे व्यवस्थित समजून घेऊया. अरुण महाराज, जय स्वामी समर्थ. आज आपल्या पाठीमागे देव आहे. तुम्ही गेले अनेक वर्ष देवाची सेवा करताय. देवाची सेवा करणारा माणूस कधी खोटं बोलत नाही असे एक संकेत आहे. त्या दिवशी नेमकं तुमच्या मठामध्ये काय घडलं
किती तारीख आणि वेळ काय होती? अच्छा. श्री स्वामी समर्थ, आमच्या स्वामी समर्थ जो मार्ग आहे त्याच्यामध्ये दत्त जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जसं गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, वटपौर्णिमा आणि स्वामी जयंती. त्यापैकी दत्त जयंती उत्सव हा रविवार दिनांक 15/12/2024 या रोजी आलेला होता. आणि नेहमीप्रमाणे आम्ही सायंकाळी 7:20 या ठिकाणी दत्त उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. त्यानंतर 7:30 ते 8 या वेळेमध्ये स्वामींची महाआरती झाली, दत्त महाराजांची आरती झाली आणि 8 ते 10 या 2 तासामध्ये आपला स्वामींचा महाप्रसाद सुरू झाला. आणि 10 वाजल्यानंतर मी 10:30 वाजता मी माझ्या रूममध्ये आरामाकरता गेलो. त्यानंतरच मी त्या ठिकाणी झोपलेलो होतो. तर 10:30च्या सुमारास या ठिकाणी सुनील कवडे, त्या ठिकाणी मी पहिल्या मजल्यावर माझी रूम आहे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं. दरवाजा उघडा होता? हो, दरवाजा उघडा होता. आणि स्पीकर का चालू केला सांगून, पण इथला स्पीकर नाही, हा इथला आरतीचा मग आता हे ठिकाण आणि त्यांचं घर नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी अंतरावर आहे, 301 मीटर आहे जवळजवळ ते औषध. तर का चालू केला असं विचार न करून त्यांनी मला डायरेक्ट मारायला सुरुवात केली. त्यांनी त्या ठिकाणी मला कानामागं मारली, माझं तोंडात मारायला सुरुवात केली. माझं संरक्षण करण्यासाठी मी माझे डोळे झाकून घेतले, हातावर म्हणजे गालावर हात ठेवले. त्यानंतर माझ्या पाठीवर, याच्यावर, मांड्यांवर वगैरे अशी मारायला सुरुवात केली. नियमितपणे मला सहन करीत होतो. तो मनसोक्त मारत होता. आणि त्या आवाजानं माझी आई वर आली. माझी आई वर आली, म्हणजे आई वरच होती तुमच्या? नाही, आई खालच्या हॉलला खाली होती, बसली होती पायरीवर. तर ते वर येत असताना आईनं विचारलं, पण त्यांना 3 जण होते. सुनील कवडे, त्यांची सुहृद पत्नी प्रीती कवडे आणि मुलगा यश कवडे. तर ते पायताना घालून ते वर येत होते. आईने त्यांना विचारलं, जेवण चालू आहे, तुम्ही चपला घालून का वर चालले? तर त्यांनी काही ऐकलं नाही. ते डायरेक्ट वर आले. तर डायरेक्ट पहिल्यांदा माझ्या रूम मध्ये सुनील आला आणि त्यांनी मला ते विचारलं का बुवा स्पीकर का चालू केला म्हणून. आणि त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली. माझ्या तोंडात त्यांनी मारायला सुरुवात केली. मी थोडा घाबरलो. माझ्या गालावर मी हात ठेवला, डोळे झाकले. त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर, मांड्यांवर त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली. आणि त्या आवाजानं त्या ठिकाणी माझी आई पण त्या ठिकाणी पोहोचली. आणि आईनं मग ते बघवलं नाही. खूप आरडाओरड करायला लागली, रडायला लागली. आणि तेवढ्यात मग त्यांच्या मागे त्यांची पत्नी पण होती. त्या पत्नीनं त्या ठिकाणी आईला धक्काबुक्की केली. आईला शिवीगाळ करायचा प्रयत्न, म्हणजे धक्काबुक्की करून तिने शिवीगाळ पण केली. आणि तिच्या एकच हा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर तिचा मुलगा आला. त्या मुलाने माझ्याकडून जबरदस्तीने माझ्या हातातून मोबाईल हिसकून घेतला. आणि तो आम्ही गेल्यानंतर कॉल करून मला बोलावणार आहेत का, मोबाईलचा असा वापर करणे म्हणून त्यांनी मोबाईल माझ्या हातून जबरदस्त हुसकावून घेतला आणि समोरच्या भिंतीवर आपटला. मोबाईल फुटला. आणि त्यानंतर माझे स्वामी सेवेकरी ज्या रोडत्या होत्या त्या पण त्या ठिकाणी साफसफाई करते, त्या पण रूम जवळ आल्या. म्हणजे बाकीचे स्वामी सेवेकरी पण त्या ठिकाणी वर यायला लागले. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही वर काही यायचं नाही. खाली त्यांना हाताने सुटकी वाजून खाली पाठवून दिलं. थोडी दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि ते मारहाण करून ते सुनील कवडे, त्यांची जी पोलीस पाटील सुहृद पत्नी होती, त्या ठिकाणी तिचं कर्तव्य होतं, आपण पोलीस पाटील आहे, आपलं सर्वसामान्य जीवाचं रक्षण करणं आपलं काम आहे. पण तिने एका गुन्हेगार पतीला बरोबर घेऊन आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार न करता त्याला पण त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्यांनी पण त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीला साथ दिली. आणि स्वतः त्या ठिकाणी आईला धक्काबुक्की करून मला मारहाण करून हे कुटुंब निघून गेलं. तुमच्या मोबाईलचा नंबर काय? 98 50 29 28 23. त्या मुलांनी मोबाईल फोडला? हा, मुलांनी मोबाईल फोडला. त्याच्या मिसेसने आईला धक्काबुक्की केली आणि आता फुटलेला मोबाईल दुरुस्त केला मी तो. अच्छा, दुरुस्त केला, म्हणजे दुरुस्त केलेला वापरला? हा, दुरुस्त केला. म्हणजे मोबाईल वापरातला आहे, वापरता येतोय? 2-3 दिवस झाले त्याला. मी तर प्रत्येक मोबाईल शॉप इथे दुरुस्त करून घेतला. असे मोबाईलचे सिम खाली पडलेले होते. मोबाईलचा कव्हर एका साईडला झालेला होता, तो बंद. आता आपण ज्या ठिकाणी बसलोय ही मूळ जागा कोणाची? तर ही मूळ जागा जी आहे, मूळ मालक हे कैलासवासी रामसिंग बाळकृष्ण कवडे यांच्या ह्या मालकीची
जागा आहे. रामसिंग बाळकृष्ण कवडे हे सुनील कवडे यांचे कोण? चुलत भाऊ त्यांचे. हे सुनील कवडे, रामसिंग बाळकृष्ण कवडे, सुनील कवडेचे चुलत भाऊ आहेत. त्यांच्याकडून आपण किती गुंठे? 2 गुंठे जागा आपल्याला दिली. कुठल्या वर्षी? साधारण 2013चा तो काका समाजाने. आता मी असं विचारणं योग्य नाही, पण जागा केवढ्याला घेतली? आता जागा त्यांना जे दान करायची होती, दान करायची होती त्यांना, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना थोडी पैशाची गरज मिळाली म्हणून आपण त्यांना 2,85,000 रुपये दिले. आता मला एक सांगा, हे क्षेत्र 2 गुंठे, त्याचा सातबारा तयार झालाय? हो झालं, तुम्हाला दाखवलं ना मी. सातबारा माझ्याकडे आहे ना. सातबारा कोणाच्या नावाने? अरुण सकाराम करोडे माझं वर नाव आहे, आणि हा देवाच्या नावानं आपण जागा केली. श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या नावाने जागा केली होती. आता ज्या ठिकाणी मारहाण झाली ते तुमचं स्वतःच घर की देवस्थान ट्रस्टची जागा? नाही, ही देवस्थान ट्रस्टची जागा आहे. मंदिर आणि हे सगळे ते जे आहे सगळं देवाचंच आहे. आपलं काही नाही. आपण फक्त या ठिकाणी एक संस्थापक म्हणून आपण आणि पुजारी म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही झोपता ही तुमची स्वतंत्र खोली आहे, तिथं बाकीचे काही भाविक वगैरे येत नाही? नाही. आता त्या ठिकाणी कसं आहे, ज्या वेळेला आपला सप्ताह वगैरे असतो, कोणी वृद्ध माणसं हॉलमध्ये येतात, पण तुमच्या रूम मध्ये दुसरं तर काही कोणी येऊ शकत नाही. ती तुमची रूम सेफ आहे. तिथं समजा कोणी एखाद्याने हल्ला करायचा प्रयत्न केला किंवा स्पेसिफिक काही काम असेल तर तिथे येऊ शकतात. कधीच झालं नाही किंवा असं मनात पण आलं नाही का कोणी येऊन या रूम मध्ये हल्ला करणं, असं कधीच वाटलं नाही मनामध्ये. त्याच्यामुळे मी अगदी निर्धास्त होतो त्या रूम मध्ये. आता मला अरुण महाराज असं एक सांगा की ही जागा तुम्ही विकत घेतलेली आहे, केवळ स्पीकरचा आवाज मोठा आहे हेच कारण आहे की ही जागा त्यांना पुन्हा पाहिजे, किंवा खरं काय? आता ही जागा जी आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे का ह्या जागेमध्ये त्यांची जागा इकडे निघते, मंदिराकडे निघते. मोजणी कोणाची? त्या ठिकाणी आपले आता मूळ मालक जो आहे आपल्या शेजारी पश्चिमेच्या साईडने, ते मनोज अर्चना मनोज कवडे, म्हणजे डॉक्टर कवडे यांची मिसेस आहे अर्चना कवडे, यांच्या नावाने ती जागा आहे. सुनील कवडेंचा काही संबंध नाही? संबंध नाही. ते त्यांचे दीर वगैरे लागतात. तर ठीक आहे, म्हणजे सातबारा वेगळा आहे. सातबारा वेगळा. आणि डॉक्टरांची जी जागा आहे, म्हणजे डॉक्टरांची जमीन आहे, ती सुनील कवडे करत असतो. ठीक आहे, तिथे पण सातबारा वेगळा आहे. सातबारा अर्चनाताईंच्या नावाने आहे. पण त्या अद्यापर्यंत ते दाम्पत्य आपल्याला कुठल्या त्यांचा त्रास नाही, कधी कधी आपल्याला भेटले नाहीत, काही नाही. फक्त सुनील असं म्हणतोय का हे मंदिर जे आहे ते आमच्या जागेत आहे. त्याचा काही विषय नसताना तो आमची जागा म्हणतो, आणि त्या जागेत करून त्यांनी प्रायव्हेट मोजणी आणली. थांबवतो, ज्या कोण अर्चनाताई कवडे आहेत, ज्या जागेच्या मालक मागच्या, त्यांच्याशी तुम्ही कधी बोललात? कधीच नाही, कारण त्यांचा कधी संबंध त्यांचा नाही. प्रश्न माझा असा आहे महाराज की बाबा जर ही जागा त्यांचं असं म्हणणं आहे आमची आहे असं कोणी दरोकडीवर असेल, पण काय असेल ते असेल, पण सातबारा जर अर्चनाताईच्या नावाने आहे आणि त्रास देतोय सुनील कवडे, मग तुम्ही अर्चनाताईच्या कानावर काय घातलं नाही? नाही तर असं कधीच मी अजून आमची सुखा संघाताची मी त्या दाम्पत्याला अर्चना कवडे असेल, त्यांचे मिस्टर कवडे डॉक्टर असतील, त्यांना अद्याप कधीच मी भेटलेलो नाही, त्याविषयी चर्चा केली नाही. तो जो काही अत्याचार करत राहिलाय म्हणतो, आता 5 वर्षापासून तो आपले अत्याचार करतोय, ही जागा आमची वगैरे. परंतु आता शेवटी सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही. त्यांनी ज्या काही आपल्या नुकसानी केली आपल्या नांदेड पद्धतीचं, त्यांनी आपल्या जेशी जाऊन त्यांनी तो खड्डा उद्ध्वस्त करून टाकला. त्याच्यानंतर त्यांनी लोखंडी प्रायव्हेट मधून लोखंडी अँगल लावले. खाजगी मोजणी केली का सरकारी? खाजगी म्हणून त्या ठिकाणी अगदी मंदिराच्या पुढच्या साईडला त्यांनी लोखंडी अँगल लावले. ते अँगलमुळे आमच्या फडतरे डॉक्टरांची गाडी फाटली गेली, आणि एक दुसरी मृत्यूची गाडी फाटलेली. लहान मुलं किंवा आमच्या सेवेकरी महिला सुनीता कैलास कवडे यांच्या त्या घोट्याला, त्या पायाला ते अँगल लागले गेले. म्हणून आता आम्ही आधी नवीन बॉडी बदलल्यानंतर निर्णय घेतला. आपण पुढे जाणारच आहोत. पाठीमाग सुनील कवडे यांचं घर आहे बाजूला. आता ह्या मंदिराच्या मागची जागा ती कोणाची? अर्चनाताईंची. बरोबर. सुनील भाऊंचं जे घर आहे ते तर त्यांच्या जागेत असेल ना? तो ते त्यांच्या जागेमध्ये तिकडे. मग तुम्ही त्यांना असं म्हणण्याचा प्रयत्न का नाही केला की बाबा तुमच्या वहिनीच्या नावावर जागा आहे, मग असं असताना तुम्ही, ते मला म्हणतील ना की ही जागा आमची आहे, इथे तुम्ही खाली करा किंवा जे काय असेल ते, तुम्ही का म्हणता असं विचारलं नाही? आता कसं झालेलं आहे, तर त्यांना पण त्याची ती पूर्ण कल्पना आहे. हे आपण ह्या मंदिराच्या शेजारी नाही, पण त्या व्यक्तीचा दहशतवादी, तुम्ही जितकं चांगल्या पद्धतीने बोलता, संभाषण करता, तर त्याची लँग्वेज एकदम घाणेरडी आहे. आणि ती घाणेरडी लँग्वेज असल्यामुळं त्याच्याबद्दल आतापर्यंत कुठल्याच पद्धतीने संभाषण करू शकलेलं नाही. किती वर्षापासून तुम्हाला त्रास आहे? हा 5 वर्षापासून. तसा त्यांनी गुजरात सोडले, गावी आलेला आहे.
तेव्हापासून त्याचा त्रास आपल्याला चालू झालेला आहे. त्यांनी गावी आल्यानंतर त्यांनी आपली साऊंड सिस्टीम पण त्यांनी आपली बंद केलेली आहे. कुठल्या प्रकारचं या ठिकाणी प्रत्येक वेळी अन्नदान असतं, महाप्रसाद असतो, आरती असते, त्यावेळेला आपण स्पीकर लावायचा, पण स्पीकर पण त्यांनी आपल्याला बंद करावे, ते आपण पूर्ण बंद केले. पण आता आपण ज्यावेळेला नवीन बॉडी आली त्यावेळेला आपण त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी स्वामींची महाआरती चालू केली. जशी गणपतीची महाआरती मंगळवारी असते, ती स्वामींची महाआरती त्या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी 7:30ला असते. 8 वाजता प्रत्येकाला महाप्रसाद असतो, एक अन्नदाता असतो, बाकी 4 यजमान असतात. अशा 5 व्यक्ती म्हणून आपण ती आरती करून घेतो. त्याच्यानंतर या ठिकाणी साऊंड सिस्टीम असते, म्हणजे गायक लोक असतात, वाद्यवृंद असतं, ब्राह्मण काका या ठिकाणी आरती म्हणायला त्यांना साथ द्यायला आलेले असतात. आणि अशा पद्धतीने ती आरती अगदी व्हिडिओ काढून लाईव्ह केलेली असते फेसबुकवर. हे सुंदर नियोजन असतं. पण त्यावेळेला कसं होतं, लोक बाहेर उभी असतात, काही हॉलमध्ये असतात आणि साऊंड सिस्टीम शिवाय त्या कार्यक्रमाला शोभा नाही. म्हणून आपण खूप मोठा आवाज नाही, साऊंडच असतात, ते करणे नसतात, वर आपण करणे लावले नाही, फक्त मंदिराच्या पुढे साऊंड सिस्टीम करून लोकांना आवाज ऐकला अशी व्यवस्था असते. पण बाजूला लहान मुलं असतील किंवा काही वयस्कर माणसं असतील तर त्यांना आपल्या आवाजाचा त्रास पण झाला नाही पाहिजे, हे पण वास्तव आहे. साऊंड सिस्टीम बंदच आहे. आता 1.5 महिन्यापासून आपण चालू केली आणि किती आपली 7 वाजता ती लोक जर आली, 7:30ला आपली आरती झाली होती. म्हणजे 7 ते 7:30 पर्यंत एक अर्धा तास थोडंसं आपलं जे पूर्वीच थोडंसं भजन होतं, 7:30 आपली आरती होते आणि परत आपलं एक अर्धा तास भजन करून 8:30च्या दरम्यान ते बंद केलं जातं. तसेच 9 वाजेपर्यंत, म्हणजे 7 ते 9 2 तासच फक्त आपला थोडासा कार्यक्रम होतो साऊंड सिस्टीमचा, बाकी ती बंद केली जाते. याच्यापूर्वी तर बंदच होती, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये फक्त आपण ही साऊंड सिस्टीम चालू केलेली आहे. आता ही जागा तुमच्या नावावर आहे, तुम्ही ट्रस्टच्या नावाने त्याचा सातबारा बनवलेला आहे. ह्या ट्रस्टची स्थापना कुठल्या वर्षाची आणि ट्रस्टचं नाव काय आणि त्याचा नंबर काय? हे मंदिरचे बांधले कागद दाखव. आहे. हे बघा, या मंदिराची स्थापना जी आहे 2011ला आपण मंदिर बांधलं आणि 2013ला आपण ही ट्रस्टची स्थापना केली. कॅमेऱ्याकडे दाखव, कॅमेऱ्याकडे. हे बघ, ट्रस्टचं नाव काय? श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट ओझर. त्याचा नंबर काय रजिस्ट्रेशन? आणि A2634 2013 पुण्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कुठल्या वर्षी रजिस्ट्रेशन झालं? 2013 साली. 2013 साठी हे तारीख आहे 17/8/2013 रोजी रजिस्ट्रेशन आपल्याला भेटलेलं आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही त्याचे संस्थापक अध्यक्ष असता. बरोबर. 14, 15, 16, 17, 18. आता दर 5 वर्षांनी कार्यकारिणी बदलते का? तुमचं बायलॉज नेमकं काय आहे? नाही, ही कार्यकारिणी आता मीच होतो. आता मी संस्थापक अध्यक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी ते अधिकार माझ्याकडेच आहे. बॉडी कुणाला घ्यायचं, कुणाला ठेवायचं, किती वर्षासाठी? त्याच्यामुळं एक लाईफ टाइम मध्ये किंवा मी संस्थापक असल्यामुळं माझ्या अधिकाराखाली ही संस्था चालली जाईल, एवढा अधिकार माझ्याकडे. तुमची जी कार्यकारिणी जी असते त्याचा काही कायदा ठरला असेल ना, 5 वर्षासाठी तर हयात काहीतरी ठरलं असेल ना? नाही, ही 5 वर्षांनी तर त्यांच्या नियमानुसार बदलावंच लागते. मग आता मला सांगा, तुमचं रजिस्ट्रेशन कुठल्या वर्षी? 2013. मग 13 नंतर 14, 15, 16, 17, 18. आता कुठलं साल चालू आहे? 24. 19, 20, 21, 22, 23, 24. गणेश भाऊ कवडे अध्यक्ष कधी झाले? आता 2024 साली झाले. 2023ला त्याची रजिस्ट्रेशन आपली मुदत संपून गेली 10 वर्षाची. त्याच्यानंतर आता पुढच्या 3ऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी गणेश भाऊ आपण अध्यक्ष. कार्यकारिणी 5 वर्षांनी बदलतं की 10 वर्षांनी? 5 वर्षांनी. म्हणजे कार्यकारिणी बदल म्हणजे 5 वर्षांनी बदल. ज्यावेळेला आपल्याला गरज पडते त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. अशी 5 वर्षाची मुदत आहे कार्यकारिणीची. 5 वर्षाची मुदत आहे. आता गणेश भाऊंनाच या ट्रस्टचं अध्यक्ष करावं असं नेमकं का वाटलं? त्या पाठीमागची भूमिका काय? अच्छा, गणेश भाऊ कवडे जे आहे हा एक तरुण होतकरू कुशल कार्यकर्ता आहे. तर त्यांनी काय केलं तर 2.5 वर्ष विघ्न देवस्थान ट्रस्टचा जो कारभार तो उत्तम पद्धतीने केला. कोरोनाच्या कालावधीमध्ये जे कर्जबाजारी संस्थान झालं होतं त्यांनी त्याला ऊर्जित अवस्था आणली. त्या ठिकाणी महाआरती चालू केली. महाआरतीतून यजमान त्यांनी बोलवले. यजमानातून जवळ 78 लाख रुपये त्यांनी त्या महाआरतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देवस्थानात दिले. आणि अशा त्याचे राजकीय वळख असेल किंवा काही त्याची सिस्टीम त्याच्यातून त्यांनी निधी उपलब्ध करून देवस्थान जे आहे ते प्लस पॉईंट मध्ये आणलं. आणि अगदी चांगले रस्ते तयार करून घेणं, पार्किंग तयार करणं, संपूर्ण लाइटिंग तयार करणं, असे तो केलेच कार्यक्रम. परंतु जे मेन गणपती देवस्थान आहे, देवाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी मंगलमय वातावरण निर्माण केलं. त्या ठिकाणी गणेश सारखे कार्यक्रम केले,
अंगारकी चतुर्थीला बाहेरचे लोक आणून त्यांना गणपतीचा आरतीचा मान देऊन त्याचं महत्व प्रकट करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देवाची ट्रस्टची आणि समाजाची त्यांनी चांगल्या सेवा केलेली आहे. आज जवळजवळ त्यांचे बरेच कर्मचारी वर्ग आहे, परंतु त्या कर्मचारी वर्गाला पण त्या ठिकाणी व्यवस्थित पगार पाणी देऊन त्यांचाही सांभाळ केला, देवाची प्रगती केली आणि त्याच्यावर थोडक्यात गणेश कवडे यांचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही त्यांना इथं अध्यक्ष केलं. आता त्यांना अध्यक्ष केलं, किती लोकांची कार्यकारिणी? 21 लोकांची कार्यकारिणी. आता 21 लोकांची जी कार्यकारिणी आहे त्याला धर्मदाय आयुक्तांकडनं मंजुरी आली का? हो, आलेली आहे ना मंजुरी. ती मंजुरीचा कागद कुठे तो दाखवा बरं, जे लोकांपुढे खरं जायला हवं. कुठल्या वर्षी मंजुरी आली? आता 2023 ची मंजुरी आहे ही. असं 23 ला 2024 म्हणजे इथं आता नंबर आलेला आहे आपल्याला, पण ही कार्यान्वित बॉडी जी आहे 2023 पासून मी ती बॉडी करायचा प्रयत्न करा, पण ऑथराईज आपल्या 2024 ला भेटली. ठीक आहे, 2024 ला. आता कोण अध्यक्ष आहे? आता या ठिकाणी गणेश जगन्नाथ कवडे तर ती सगळी नावं वाचा बरं. त्या ठिकाणी गणेश जगन्नाथ कवडे जे आहे ते आपण अध्यक्ष म्हणून घेतलेले आहेत. विनोद सुदाम घेगडे हे आपण उपाध्यक्ष केलेले आहेत. त्यानंतर गणेश भाऊंला ज्यांनी देवस्थान ट्रस्टला सचिव म्हणून साथ दिली ते त्या ठिकाणी दशरथ बाळाजी मांडे हे आपण या ठिकाणी सचिव म्हणून ठेवले आहेत. त्या ठिकाणी खजिनदार म्हणून त्या ठिकाणी माधव गंगाराम शिंदे काम करत आहेत. आणि एक आपल्याला कायदेशीर सल्लागार हवा म्हणून ऍडव्होकेट राजेंद्र महादेव कोल्हे वकील हे आपलं कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहेत. ते कार्यकारिणी ह्या ठिकाणी ठीक आहे, जाऊ दे चला. म्हणजे लक्षात आला, पाचावर चष्मा आहे. ठिकाणी सदस्य खजिनदार झाल्यानंतर अरुण सकाराम कुलवडे म्हणजे विश्वस्त म्हणून मी आता या ठिकाणी काम करतोय. त्यानंतर निखिलेश गणेश पोखरकर आहेत. त्याच्यानंतर साईनाथ महादेव शिंदे आहेत. तुकाराम दादा दुरापे महाराज ते आहेत. त्याच्यानंतर चिंतामण चित्राम कवडे आहेत स्थानिक. शिवाजीदादा बबन कवडे आहेत. त्याच्यानंतर प्रवीणभाई मनेल पटेल नारायणगावचे आपले आहेत. सुधीर बनसर फुलवडे हे कांदळीचे आहेत. त्यानंतर गणेश बबन बनकर हे राजुरीचे आहेत. आणि भास्कर देवराम मांडे स्थानिक स्वामींचे शेजारी आहेत. त्याच्यानंतर आपले प्रतिग्राम सिंग कवडे ज्यांनी आपल्याला जागा दिली त्यांचं ते चिरंजीव आहेत त्या जागेचे. आता मला एक सांगा, कार्यकारिणी लक्षात आली, मुद्दा माझ्या लक्षात आला. मंडळी, मी हा प्रश्न का घेतला तर काही लोक बाहेर असं सांगतात काही ट्रस्टच नाही, हा सातबाराच नाही, गणेश कवडे लिगली त्याचे अध्यक्षच नाहीत, अशी जी चर्चा होते ती चर्चा लोकांपुढे चुकीची आहे. हे वास्तव लोकांपुढे जावं म्हणून हा कागद आपण महाराजांना वाचायला सांगितला. अर्थात त्यांनी वाचलेला कागद कोणाला काही शंका असेल तर धर्मदाय आयुक्ताकडे ते चौकशी पण करू शकतात. ज्यांनी जागा दिलेली आहे त्या जागेच्या मालकांचा मुलगा देखील यांनी या ठिकाणी विश्वस्त म्हणून त्यांना घेतलेलं आहे. आता त्यांच्या जे मुलाला नाही तुम्ही विश्वस्त म्हणून घेतलंय, आता त्यांचं काय म्हणणं, जेव्हा सुनील ती जागा मागतायत या दोघांचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, आता सुनीलनी आता जी मोजणी त्यांची मोजणीची प्रोसिजर चालू आहे. आता प्रायव्हेट मोजणीमध्ये त्यांनी अतिरेकच केलेला आहे. तो पूर्णपणे मंदिर कापीस करायच्या दृष्टिकोनातून त्यांची मोजणी आणली, परंतु त्यांचा त्या मोजणीवर अजूनही विश्वास नाही म्हणून त्यांची परत एकदा मोजणी बोलवली आहे. त्या मोजणीमध्ये जर थोडाफार तो सरकला इकडं तो म्हणजे तो तर नाहीच येत म्हणा, तो आपल्या शेजारीच नाही, त्यांची वहिनी म्हणायची वेळ तिथे आपल्याला. तर मग मूळ मालक जे आहेत त्यांच्या हिश्श्यातली जागा आहे. मूळ मालक त्यांचे भाऊ का वहिनी? नाही, मूळ मालक म्हणजे आपले देवस्थान इथले. अच्छा, ज्यांनी जागा दिली ते रामसिंग बाळकृष्ण कवडे यांची सुहृद पत्नी या ठिकाणी रत्नावाला रामसिंग कवडे आहेत. त्यांचं असं म्हणणे आलं का बुवा त्यांनी जरी आपल्या मंदिरात सरकले तर मंदिर हे पूर्णपणे सुरक्षित जागेवर आहे. त्या बदल्यात आमच्या हिश्श्यातली जागा कुठे पण पर्यायी मार्ग आहे. पर्यायी मार्ग पाहायचे, कारण आता मंदिर उचलते. पर्यायी जागा कोणाला देणार तुम्ही? सुनील कवडेंना का त्यांच्या भाऊजाईंना? ते आता त्यांना जो 7-12 शेजार त्याला द्यावा लागेल ना. 7-12 तुम्ही कधी पाहिला का त्यांचा? सुनीलचा काही प्रश्न नाही. 7-12चा प्रश्न म्हणजे कसं, आम्ही ज्यावेळेला ही जागा नाव करून घेतली त्यावेळेला जे मूळ मालक होते रामसिंग बाळकृष्ण कवडे, त्यावेळी त्यांनी ती माहिती दिली होती. माझ्या पश्चिमेला चतुर्सीमा म्हणजे अर्चना कवडे आहेत, पूर्वेला त्यांचे बंधू भालचंद्र बाळकृष्ण कवडे आहेत, त्यांची पूर्ण ती माहिती लिहिली आहे. त्याच्यातून ते आमच्या लक्षात का ते मूळ मालकाने सांगितले पश्चिमेला ते आहेत. त्या अनुषंगानं ते म्हणजे थोडक्यात जर ही जागा संबंधितांची निघाली तर ही जागा इथंच ठेवून आपण त्यांना पर्याय वाटलं तर जागा देऊ शकू.
असं मूळ मालकाची भूमिका स्पष्ट आहे. स्पष्ट आहे. मग तुम्ही या संदर्भामध्ये सुनील कवडेंशी बोललेत का की बाबा सरकारी मोजणी करा, तर ही जागा तुमच्याकडे निघाल, एक मिनिट, तर मूळ मालकाची निघाली तर मूळ मालक तुम्हाला पर्याय देईल, हो. किंवा तुम्हाला जर मंदिरच पाडायचं असेल किंवा काय करायचं असेल तर तुम्ही सिस्टमने जा, कायदेशीर मार्गाचा अवलंब करा, अशा प्रकारची दादागिरी करू नका. असं कधी चर्चा झाली? हो. आता त्यांचा जो मुलगा आहे तो त्या ठिकाणी तुम्ही जसे माझे कागदपत्र मागितले 7/12चा उतारा, तर त्यांनी पण माझ्याकडे 7/12चा उतारा मागितला. त्याला मी दाखवलं क्लिअर, ही अशी जागा देवाच्या नावाने झालेली आहे. आणि तुम्हाला जे काही समजा तुम्ही इकडे सरकले तर पर्याय व्यवस्था रत्नमाला त्यांचा मुलगा प्रतीक हा त्यांच्या हिशोबाने तुम्हाला करून देईल असं पण त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी ऐकून घेतलं गेले. म्हणजे त्यांना पर्याय त्यांचा तो मार्ग आपण त्यांना सांगितलाय. म्हणजे काही दहशत आहे बाजू त्रास देण्याची वृत्ती ते अजिबात कमी होत नाही. दारू पिऊन येणं, शिवीगाळ करणं, बाकीच्या अनेक गोष्टीचा त्रास आहे. रात्री अपरात्री फोन करणं, मग त्यांना असं वाटतं बघा ना, टॉर्चिंग केलं की घाबरतील आणि निघून जातील. म्हणजे जे काय आहे हे पूर्णपणे आपल्याला आरामात मिळून जाईल. तुमच्या जीविताला काही धोका वाटतो? नाही, आता मी स्वामी समर्थ तर माझ्या पाठीमाग आहेतच आहे. त्यांच्याकडे बघूनच आपल्याला हे काम करावं लागतं. घाबरून काय उपयोग आहे? त्याचे दहशत आहे पूर्णपणे. परंतु तो येतो, शिवाय करतो, फोन करतो, तेवढे अर्धा एक तास डोकं थोडं सुन्न होऊन जातं. स्वामी परत मला शक्ती देतात, ऊर्जा प्राप्त करतात, त्याच्यातून पुन्हा मी कामाला लागतो. दुसरी अशी गोष्ट, हे जे तो करतोय मला त्रास आतापासून, ते माझ्याकडे पोटात टाकतो मी पुन्हा सांगत नाही. म्हणजे बाकी लोक बघतात त्याचा त्रास सगळा, पण असं त्याच्यातून या, त्याला धरा किंवा त्याच्यावर कारवाई करा किंवा त्याला दोष, असं अजिबात त्याच्या आता कुठलीही कारवाई आपण केलेली नाही. किंवा मी असे बलिष्ठ लोक आणले आहेत किंवा काय त्यांना सांगितले का तुम्ही त्याला धरा, तुमचा हेतू स्वच्छ आहे. हा, त्याला धरा किंवा पकडा, असं त्याला त्याच्या आतापर्यंत कुठलाही आपण अटॅक केलेला नाही. शाब्दिक सुद्धा अटॅक केला नाही, बाकीचं वेगळंच आलं ध्यानामध्ये. पण त्याला एक काय झालं का, माझी शरीर बॉडी कमकुवत आहे, वीक बॉडी, या माणसाला किती त्रास दिला तर तो आपला अटॅक करणार नाही याची त्याला पूर्ण खात्री असल्यामुळं तो हा त्रास देत राहिला. पण आता काय आलं, त्या दिवशी मी झोपल्या अवस्थेत असताना त्यांची मारहाण केली, माझ्या आईनं बघितली, सेवेकरांनी त्या ठिकाणी बघितली, त्यांनी जो आरडाओरड केला, त्यांनी बाहेरच्या लोकांना फोन केले तर या ठिकाणी मामांना मारहाण झाली. त्याच्यातून हा सगळा समाज. आईला कोणी मारलं? आईला धक्काबुक्की केली. कोणी केली? त्या ज्या आपल्या पोलीस पाटील बाई आहेत ते त्याला आईला धावून गेल्या मारायला. त्याला म्हटलं दीपक तुझ्याकडे म्हणून किंवा ही जागा आमची, माझी जागा ही खाली करतो मी, तुला काय अधिकार आहे? म्हातारडे काय तिच्या तोंडात शिवाय देते दिल्या आणि ती गप कर. आई थोडीशी मोठ्याने बोलायला लागली, गप कर. तर मग ती आईला झटापटी करायला लागली आणि त्याच्यातून मग आई काय त्यांना घाबरली नाही. आई बोलते का तिच्या मुलाला ज्या मारले तर तिनं पण त्या ठिकाणी तिचा जो अवतार थोडासा म्हणजे व्याकुळ राहिला होता, त्याच्यातून तिनं मला वाचवण्याचा किंवा काय किंवा मारल्याबद्दल त्याचे वाईट वाटलं, त्या भावना ती व्यक्त करत होती आणि त्याच्यावरून तिला पण ते गप करायचा प्रयत्न करत होते, त्याचा प्रयत्न करत होते. भविष्य काळामध्ये समजा ते असं म्हणाले की जे घडलं ती चूकच आहे, बरोबर, आम्ही तुम्हाला धक्काबुक्की करायला नव्हती पाहिजे किंवा जे काय असेल ते असं घडलं तर, म्हणजे मी असं म्हणत नाही, तर तुमच्याकडनं काही सकारात्मक मार्ग निघू शकतो का की चल बाबा जाऊ दे, जे झालं ते झालं, आपण दोघेही एकमेकाला सावरून घेऊ, कायदेशीर मार्गाने आपण ती तक्रार मागं घेता येतो का बघू, तुम्ही तुमचं सुखी राहा, आम्ही आमचं सुखी राहतो. जर ही जागा तुमच्या भावाचीच निघाली आणि तुमची भाऊज आहे किंवा चुलतीच ना, तिची ते म्हणजे भाऊज आहे, हा भाऊज आहे, तर ते पर्यायी जागा देत असतील जर तुम्ही मान्य करत असाल आणि देव सगळ्यांना सुबुद्धी देत असेल तर तुम्ही पण 2 पावलं मागे येऊ शकता. नक्कीच. आम्ही आमचं जे देवस्थान ट्रस्ट आहे त्या देवस्थान ट्रस्ट मध्ये चांगलं विचारून मी करून सगळ्यांच्या संमतीनं जर त्या ठिकाणी त्यांनी सकारात्मक साथ जर दिली, या ठिकाणी आपल्या शांतीच पाहिजे, त्यांना पण पाहिजे आपल्याला पण पाहिजे. आता हे जे मंदिर जे आहे हे सगळ्यांचंच आहे नाव. आता देव सगळ्यांचा असतो, देव सगळ्यांचाच आहे, भले जागा कोणाची असतो, कोणाची असतो, देव सगळ्यांचाच आहे ना. मग जसं सगळ्यांचं त्यांचं पण आहे ना, त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. ते मंदिरात येऊ शकतात, आराधना करू शकतात, नामस्मरण करू शकतात, आरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात, महाप्रसाद घेऊन तृप्तपणाने घरी जाऊ शकतात. जसं बाहेरगावरून लोक येतात आणि स्वामींचा आंदोलन उठतात, हा त्यांना अधिकार आहेच ना. जसा गोरगरिबांना सगळ्यांना आहे, काही तर आता ज्यांच्या नावावर 7/12 तेच आनंद लुटतात का नाही, सगळे लुटतात आनंद. देव हा सगळ्यांचाच आहे, त्यांना पण ती उत्तम संधी आहे. देव जवळ आलाय, दुर्दैव असं का त्यांना देव घेता येत नाही, याचं वाईट वाटतं अलग ध्यानामध्ये. तर त्यांनी सकाळचा प्रतिसाद दिला आणि ते जर म्हटले आपला अपेक्षा काय
आमच्या देवाच्या कार्याला तुम्ही कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप करू नये, स्वामींनी त्यांना सुबुद्धी द्यावी. आणि कुठल्या प्रकारचा आमच्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीचा हस्तक्षेप करू नये. आम्हाला आमचं सुखमय स्वामीमय जीवन जगून द्यावं असं आहे. तुम्ही आरती चालू असताना स्पीकर बंद करायला सांगतात. एकदा इथं जागरण चालू होतं, त्या ठिकाणी आमची विश्वस्त भास्कर मांडले देखत त्या ठिकाणी स्पीकरच्या वायऱ्या तोडल्या गेल्या. त्या माणसाने तुम्ही व्यक्तिगत व्यवसाय काय करता? कोणचा? तुम्ही व्यक्तिगत इतर व्यवसाय काय करता का? नाही, मी माझ्या एक प्रायव्हेट कंपनीमध्ये खतावशी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जे पोटापाण्यापुरता जॉब करतोय त्याच्यात मी समाधानी आहे. ही कंपनी पण मला चांगलं सहकार्य किती वर्ष तुम्ही सेवेकरी म्हणून काम पाहता? मी 1994 पासून सेवेकरी काम करतो. म्हणजे आज जवळजवळ 24-30 वर्ष झाली. कुटुंबामध्ये कोण कोण असतं? मी आणि आई इथं असतो, आणि माझा भाऊ, भावाचा मुलगा, भाऊचे सगळे उदापूरला असतात. लग्न केलं नाही? मी लग्न नाही केलं. का? काय कारण? काय नाही, मला हे स्वामींचं जीवन जे आहे याच्यामध्ये पूर्ण समर्पण भावून ठेवायची होती, आणि कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्याच्यामध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींच्या नामस्मरणामध्ये मला सुखी जीवन जगायचं होतं. प्रत्येकाला दुसरी अशी गोष्ट, आपलं जीवन जे आहे ते स्वामीमय आहे, पण इतरांना पण स्वामी भेटावे या उद्देशाने आपण इथं ओझरला स्वामींची मंदिरे स्थापना केली. आपलं जन्मगाव उदापूर आहे, त्या ठिकाणी आपली स्वामींची मंदिरे स्थापना केली आहे. कोठा बुद्रुक नंदुरबार त्या ठिकाणी स्वामींच्या मंदिरे स्थापना आहे. आणि नांदूर खंदरमाळला आपण 7 जुलै 2024 आता महाराज विकास महाराज मिसळ तुकाराम महाराज दुरापे आमचे जे काही ज्येष्ठ स्वामी आहेत यांच्या सहकार्याने तिथं पण मंदिरे स्थापना केलेली. आणि तिथं पण त्या ठिकाणी आता ज्यांच्या जीवनात स्वामी नाही त्यांना त्या ठिकाणी पण ते स्वामी मिळाले, त्यांचं जीवन सुखमय करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुमचं वय किती? माझं वय आता 53 आहे. प्रेक्षक हो, आपल्या सोबत होते हे अरुण महाराज. अरुण महाराजांनी जी माहिती सांगितली ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. अरुण महाराजांकडनं आपण अनेक मुद्दे उलगडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक ते उलगडण्याचा माझा काही तसा संबंध नाही, परंतु जी बाहेर चर्चा होते का ही जी जागा आहे ही जागा या ट्रस्टची नाही, इथं ट्रस्टच नाही, किंवा इथं गणेश कवडे त्याचे अध्यक्ष कसे झाले, कोल्हवडे महाराजांचं नेमकं इथं वेगळं काही यामागचा काही रोल आहे का, हे सगळं लोकांपुढे आणि सेवेकऱ्यांपुढे आणि भक्तांपुढे जावं ह्या मागची अपेक्षा होती. स्वामी समर्थ सगळ्यांना नेहमी चांगलाच आशीर्वाद देत असतात, सुबुद्धी देत असतात. सुनील कवडे, त्यांचे बंधू, तर पोलीस पाटील ताई यांना सुद्धा स्वामी नक्की चांगली सुबुद्धी देईल. ह्या जागेचा जो काही वाद आहे तो वाद सुद्धा चर्चेने सुटू शकतो. दुर्दैवाने ही जागा सुनील कवडे यांची भाऊजे किंवा भावाच्या नावाने जर गेली तर या जागेचे जे मूळ मालक आहेत ते दुसरी जागा द्यायला पण तयार आहेत, किंवा या ठिकाणी जे महाराजांनी जागा घेतलेली आहे ह्या जागेमध्ये वेगळं तर काही नाही, इथं देवाची स्थापना केलेली आहे. सुनील भाऊ थोडं पुढाकार घ्या, चांगल्या कामासाठी साथ द्या. शेवटी माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. देवाची सेवा करताना स्वतःही आनंदी राहा, इतरांनाही आनंदी द्या. आणि तालुक्यामध्ये ओझरचं नाव एक आदर्श नाव आहे, या नावाला साजेसं असं तुम्ही काम कराल अशी अपेक्षा. अर्थात तुम्ही ही जागा द्यायची नाही द्यायची, टेक्निकल काय आहे काय नाही हे तुमचं तुम्हाला लक लाभो, परंतु माणसाला तर शांती लाभली. आपण दुसऱ्याला चांगलं संबोधलं किंवा चांगलं सहकार्य केलं तर समोरचा माणूस देखील आपल्याला सहकार्य करतो. भविष्य काळामध्ये स्वामी समर्थ आपल्याला सुबुद्धी देतील आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. पोलीस स्टेशनला एकमेकाच्या विरोधामध्ये म्हणजे ट्रस्टच्या अध्यक्षांच्या विरोधात आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सुनील कवडे, त्यांच्या पत्नी प्रीती कवडे, त्यांचा मुलगा यश कवडे ह्या तिघांनी महाराज त्यांच्या आईला मारहाण केली म्हणून ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झालेला आहे. भविष्य काळामध्ये ही सगळी मंडळी एक विचाराने एकत्र आली किंवा चांगल्या माणसाने जर मध्यस्थी केली, कदाचित ह्या सगळ्या तक्रारी कायदेशीर मार्गाने मागे सुद्धा घेता येऊ शकतात. स्वामी समर्थ माझ्यासह या सगळ्यांना सुबुद्धी देईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओझर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.